मंडळी, तर आज आहे सुट्टीचा वार, शनिवार. सुट्टीच्या दिवशी हे सगळं शुश्रूषा, सगळं स्वच्छता या सगळ्या गोष्टींसाठी असतो. तर घराची साफसफाई झालेली आहे. तर आता आणखी असतं की मुलांसाठी आणि फुलांसाठी सुद्धा वेळ द्यावा लागतो सुट्टीच्या दिवशी. तर आता वेळ आहे थोडासा गार्डनिंगची, थोडंसं नवीन झाडं घरासाठी आणली आहेत. ही जी झाडं असतात घरातलं वातावरण शुद्ध, छान, प्रसन्न ठेवण्यासाठी ही खूप मोठा रोल प्ले करतात. त्यामुळे मी खूप सारी झाडं आणली आहेत. झाडं माझ्या अतिशय जवळची आहेत, हृदयाजवळची मला वाटतात ती कायमच. कारण खूप छान वाटतं त्यांना बघितल्यावर. घरातला जो थकवा आहे पूर्ण निघून जातो. त्यामुळे त्यांची काळजी घेणं, त्यांच्यासाठी काहीतरी करणं, ह्या गोष्टी मला खूप आवडतात, गार्डनिंगचं काम. त्यामुळे आता स्वतःचं घर झाल्यानंतर आम्ही खूप सारी झाडं आणली आहेत. तर त्या संदर्भातला मी हा थोडासा एक काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या मी चुकांमधून सुधारल्या आहेत. तर असं म्हटलं जातं की जे आपल्याला काही काही छान चांगलं माहिती आहे, माहितीशीर गोष्टी आहेत, त्या इतरांसोबत शेअर कराव्यात. तर अशाच काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जशा नर्सरीमध्ये जी आपण झाडं बघतो ती छान टवटवीत, चांगले दिसतात आणि घरी आल्यावर मात्र ती मरतात, काही वेळेस असं होतं. तर ते का होतं, या संदर्भातला थोडासा अभ्यास केल्यानंतर मला असं काही गोष्टी माहिती मिळाल्या. त्या 5 टिप तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर पहिली गोष्ट आहे की जेव्हा नर्सरीतून आपण झाडं आणतो, घरी आणतो, तर त्यांना लगेच ह्या पॉटमधून किंवा ह्या कुंडीतून दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट न करता 10 ते 15 दिवस त्यांना त्याच कुंडीमध्ये राहू द्यावं. ही आहे टिप नंबर 1. त्याचं कारण असं आहे की त्या वातावरणामध्ये ती झाडं ऑलरेडी, आपलं ह्युमन नेचर आहे, मानवी नेचर जसं आहे की आपण एका परिसरातून दुसऱ्या परिसरामध्ये जेव्हा आपण शिफ्ट होतो, थोडासा आपल्यालाही वेळ लागतो काही गोष्टींना कॅप्चर करायला, तिथल्या एन्व्हायरमेंट मध्ये सेटल व्हायला. तसंच झाडांचंही आहे. शेवटी ते सजीव आहेत. तर त्या वातावरणातून आपल्या वातावरणात, आपल्या घरातल्या वातावरणात आल्यानंतर त्यांना थोडंसं त्याच कुंडीमध्ये 10 ते 15 दिवस ठेवावं, जेणेकरून ते आपल्या परिसराशी ते मॅच होतात 10-15 दिवसांमध्ये. ही आहे टिप नंबर 1. तर टिप नंबर 2 अशी आहे की शक्यतो ती जी नर्सरीतून आपण जी झाडं आणतो, तर ती शक्यतो अशा पिशव्यांमध्ये असावीत. याचं कारण असं आहे की जेव्हा आपण या एका कुंडीतून दुसऱ्या कुंडीमध्ये झाडं टाकतो, तेव्हा कदाचित त्यांना काढताना इंजुरी होऊ नये, त्यांच्या मुळांना दुखापत होऊ नये. त्यामुळे ही शक्यतो पिशवीमध्ये असावी, जेणेकरून ही पिशवी सहज कापून आपण असं झाड आपल्या दुसऱ्या कुंडीमध्ये लावू शकतो. तर हे आहे टिप नंबर 2. शक्यतो पिशव्यांमध्ये झाडं असावीत जी आपल्याला हवी आहेत. आता मी जी काही आणली ती कुंड्यांमध्ये, कारण ती पिशव्यांमध्ये अवेलेबल नव्हती. तर असं आहे, शक्यतो पिशव्यांमध्ये आणण्याचा प्रयत्न करावा. तर टिप नंबर 3 असं आहे की जेव्हा आपल्याला शिफ्ट करायची एका कुंडीतून दुसऱ्या कुंडीमध्ये, एका पिशवीतून आपल्या कुंडीमध्ये जर झाडे शिफ्ट करायची आहेत, तर त्याच्या 2 दिवस आधी झाडांना पाणी टाकू नका. कारण असं की जेव्हा आपण शिफ्ट करताना त्याची मुळं कोरडी झालेली असतात, जे पाणी नाही टाकलं तर त्यामुळे ते सहजरित्या एका कुंडीतून आपण तशी माती अख्खीच्या अख्खी काढून एका दुसऱ्या कुंडीमध्ये टाकू शकतो. कारण ओली असल्यामुळे ती मुळं तुटण्याची शक्यता असते किंवा त्यांना दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर मला आज झाडं शिफ्ट करायची, तर त्याच्या 2 दिवस आधी त्यांना पाणी टाकू नका, जेणेकरून सहज त्याची जी मुळं कोरडी होतील आणि सहजरित्या ते तिथून निघतील. तर ही होती टिप नंबर 3. तर टिप नंबर 4 अशी आहे की जसं आपल्याला जेवण लागतं, पोषण लागतं, तर तसंच झाडांचंही आहे. तर झाडांनाही थोड्या खाद्य जे खात असतं, तर हे असं सहजरित्या खाद्य जे आहे हे आपल्या नर्सरीमध्ये मिळतं. तर अशी ही खाद्य, हे आहे कोकोपीट. शक्यतो माती टाकावी. मातीसोबत हे कोकोपीटही टाकावं. कोकोपीट म्हणजे हे नारळाच्या करवंट्यांची जे त्याच्यापासून बनवलेलं हे खाद्य असतं आणि ते मातीसोबत मिश्रित करावं, म्हणजे माती भुसभुशीत राहते आणि त्यांच्या झाडांच्या मुळांनाही श्वास घ्यायला मिळतो. तर अर्धी माती आणि अर्ध कोकोपीट असं ऍड करावं. तर आणि त्याच्यासोबतच एक खाद्य सुद्धा असं मिळतं झाडांनाही चांगलं फ्रेश ठेवण्यासाठी. हे गांडूळ खतासारखंच आहे, त्याच्यापासून बनवलेलं आहे, बायो, याच्यामध्ये कुठेही केमिकल नाही. तर अशी खाद्य त्यांच्याच नर्सरीमध्ये मिळतात. तर ती सहजरित्या आणावी, तिथे सहजरित्या ती मिळतात आणि ती आणावी आणि आठवड्यातून एकदा झाडांना हे सगळं खाद्य टाकावं. ही होती टिप नंबर 4. तर टिप नंबर 5 अशी आहे की काही जणांना असं वाटतं की जास्त पाणी दिलं तर जास्त झाडं चांगली वाढतील. तर असं नाहीये. तर झाडांना, जी इंडोर प्लांट्स आहेत, ते त्यांना शक्यतो कमीत कमी पाणी द्यावं. कारण त्यांची जी गरज आहे तीच मुळात ती असते की इंडोर प्लांट्सचा अर्थच तो आहे की घरामध्ये असतात, त्यांना कमी पाणी, कमी सूर्यप्रकाश लागतो. त्यामुळे त्यांना आठवड्यातून एकदा पाणी दिलं तरीही चालतं.
किंवा आपल्याला माहिती नसेल तर आपण नर्सरीतून झाडं विकत घेताना त्यांना किती वेळेस पाणी टाकावं ही सगळी माहिती तिथल्या नर्सरी जे व्यावसायिक आहेत त्यांना विचारून घ्यावं. तर असं सगळ्या 5 टिप्स तुमच्यासोबत मी शेअर केल्या. तर आता थोडंसं ओळख मी माझ्या झाडांचीही करून देते. मी यांना माझ्या कुटुंबाचा एक भाग मानते. खूप छान यांच्यामुळे सुद्धा म्हणजे काही गोष्टी, काही माणसं अशी आपल्या आयुष्यात असतात की ज्यांच्यामुळे आपल्याला चांगलं वाटतं किंवा इथे ये, तू इथे बस माझ्याजवळ ये, तू पण ये 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 पटकन ये पटकन. नाही नाही नाही, ते नंतर ठेवते, थोडा 2 मिनिटासाठी तिकडे ठेव. ये बाळा पटकन ये ना. हा ये. तर आपल्या आयुष्यात आनंद भरणारी, आपल्याला आयुष्य खूप सुखकर करणारी अशी काही माणसं असतात. जसं हे एक माझं पिल्लू आहे, तर तसंच हे सुद्धा आहेत की जे आयुष्य खूप सुंदर करतात. तर हे माझ्या कुटुंबाचा भागच मानते मी. त्यामुळे माझी व्लॉगच्या निमित्ताने तुम्हाला झाडं जर तुम्हाला हवी असतील, तुम्ही कुठून जर घेत असाल तर कुठली झाडं घ्यावी, त्यांची नावं काय, माझ्या पद्धतीने किंवा माझ्याकडे जी आहे त्यांची मी तुम्हाला आधी ओळख करून देते. तर हे आहे स्नेक प्लांट. स्नेक प्लांट मध्ये 2 व्हरायटी आहे, ही एक आणि हे एक स्नेक प्लांट आहे. स्नेक प्लांट म्हणजे याच्या ज्यावर जी प्रिंट आहे किंवा ही डिझाईन आहे ती ही सापाच्या कातडीप्रमाणे असे, म्हणून याला कदाचित स्नेक प्लांट म्हणत असतील. तर हे आहे एक स्नेक प्लांट, हे सुद्धा एक स्नेक प्लांट आहे. तर आणि हे माहिती आहे सगळ्यांना, हे आहे एलोवेरा म्हणजे कोरफड. हे आहे रबर प्लांट, ही शोची झाड आहे, त्यामधून फुलं वगैरे असं काही येत नाही. तर हे आहे. तर ही आहे तुळशी, ही आहे कडीपत्ता. हे एक झाड जे आहे ते आणलं होतं ते शोचं, ते मेलं, त्यामुळे आता तिथे दुसरं लावायचे. हे आहे जास्वंदचं फुल, अजून उमललेलं नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही बघताय सगळी झाडांची माती कोरडी झालीये, त्याच्या ज्या कडा आहेत त्या पूर्ण वेगळ्या झाल्या आहेत झाडापासून, त्यामुळे शिफ्टिंग करायचं असल्यामुळे मी याला पाणी टाकलेलं नाहीये. अजून दाखवते. हे बघताय, हे आहे गुलाबाचं झाड, पांढरा आणि याचा पिंकिश कलरचा असं गुलाबाचं झाड आहे. आणि याला बघता तुम्ही, याच्या सुद्धा कडा ज्या आहेत मातीच्या त्या वेगळ्या झाल्यात, म्हणजे सहजरित्या याला वेगळं करता येईल मातीपासून. हे आहे गोकर्णाचं झाड. निळ्या कलरचा जो गोकर्ण असतो तर ते आहे गोकर्णाचं झाड आहे. ते खूप देवाला एक फुल वाहन सुद्धा खूप चांगलं मानलं जातं. तू सांग कुठले झाड आहे ते? सांग. जास्वंद. नाव आहे आणि जास्वंद. हिबिस्कस. हिबिस्कस. आणि हा मोठा होत चाललाय आता. आणि तू हा आहे ना, तो रात्री झोपतो आणि सकाळी उठतो आणि स्कूलला जातो. आणि मग दुपारी असंच करून झोपतो. आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू. तर ही आहे तुळशी झालेली. आणि आता ह्याच्या मोठ्या कुंड्यांमध्ये मी कोथिंबीर धने टाकले होते, तर ती सुद्धा कोथिंबीर थोडी उगवते. हे आहे मनी प्लांट. जो मनी प्लांट अतिशय साधा, सोपा लावायला आणि उगवायला. तर हे मी ऑलरेडी प्लांट मध्ये आहे, त्यामुळे याला काही हात लावणार नाहीये. तर हा आहे मनी प्लांट, चांगला वाढतोय. मनी प्लांट ठेव ठेव ठेव. 2 जास्वंदाची झाडं, तर तिची फुलं सगळे कोमेजली आहेत आणि माती सुद्धा कोरडी झाली आहे, त्यामुळे आपल्याला सहजरित्या ती काढता येतील. आणि हे आहे गवती चहा. इथं पालक लावला होता, तो आता काढून टाकावा लागेल. आता हा आहे गवती चहा. आणि ही आहेत अळूची पानं. आपल्याला अळूवड्या खूप आवडतात, त्यामुळे मी घरीच मोठ्या कुंडीमध्ये अळूची पानं लावलेली आहेत. तर हे सदाफुलीचं झाड आहे, बऱ्यापैकी खालून झालंय. मुळं मोकळी असल्यामुळे सहज हे झाड बाहेर पडले. पाणी याला टाकलं नव्हतं, बघतो तुम्ही खाली सगळं कोरडं आहे. त्यामुळे आता या कुंडीमधून आपण या कुंडीमध्ये त्याला शिफ्ट करतो. थोडीशी मातीचा बेस खाली जास्त घ्यायचा. ही 2 झाडं आणली आहेत मी, तर दोघं मी एकाच कुंडीत लावते. सहज मोकळी होतात ही झाडं जर पाणी दिलेलं नसेल 2
2 दिवस आधी तर. हे सुद्धा लगेच निघालंय, त्यामुळे आता आपलं झाड लावायला रेडी आहे. थोडं थोडं खत मी